नमस्कार. पंचनामा न्यूज पोर्टलच्या यूट्यूब चॅनलवरील स्पष्ट आणि परखड या कार्यक्रमात मी अविनाश पाठक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी गेल्या 2 दिवसात ज्या काही घटना महाराष्ट्राच्या राजधानीत घडल्या, विशेषतः विधान भवनात घडल्या, त्या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधतो आहे. 5 जुलैला म्हणजेच परवा विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनात सुरुवातीलाच सभागृहातील विरोधी पक्षाचे 12 सदस्य निलंबित केले गेले. या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला आणि त्या व्यतिरिक्त सभागृहाबाहेर अध्यक्षांच्या दालनात तालिका सभापतींना शिवीगाळ केली असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या सर्व सदस्यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. जेव्हा की या सदस्यांचा असा दावा आहे की आम्ही असे काहीही केलेले नाही, त्यामुळेच हा प्रश्न जास्त वादग्रस्त बनतो आहे. आपल्या देशात विधिमंडळात किंवा लोकसभेत, राज्यसभेत विरोधी पक्षाचे सदस्य निलंबित करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अनेक सदस्यांना असे निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे यात काहीही नवीन घडलेलं नाही. मात्र हे सगळं करत असताना जी पद्धती वापरली जाते ती कुठेतरी विचार करायला लावणारी आहे. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेकडे बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक आरोपीला अखेरच्या क्षणापर्यंत त्याचा प्रतिवाद करण्याची संधी दिली जाते, त्याला बाजू मांडण्याची संधी दिली जाते. अगदी फाशीच्या शिक्षेत मला आठवतं, मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या एका आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, त्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. सगळं आटोपल्यावर फाशीची तारीख ठरली आणि आदल्या रात्री 11 वाजता त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. रात्री 11 वाजता त्याचे वकील मुख्य न्यायमूर्तींच्या घरी गेले. त्यांना विनंती करून मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले गेले आणि पहाटे 3 वाजेपर्यंत युक्तिवाद होऊन ती दया याचिका फेटाळली गेली. त्यानंतर सकाळी 6 वाजता त्या आरोपीला नागपुरातच फाशी दिली गेली होती. हा इतिहास फार जुना नाही. मात्र इथे विधिमंडळात किंवा लोकसभेत जे सदस्य निलंबित केले जातात त्यांना त्यांची बाजू मांडण्याची किंवा प्रतिवाद करण्याची कधीही संधी दिली जात नाही. हे वास्तव अनेक प्रकरणांचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं आहे. एकूणच अशा प्रकारे सदस्यांना निलंबित करण्याची पद्धत काय आहे हे जर आपण बघितलं तर हे सदस्य, विशेषतः विरोधी पक्षाचे सदस्य, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना अप्रस्तुत किंवा बेशिस्त वाटेल असं काहीतरी वर्तन करतात आणि त्यानंतर सभागृहात असलेले संसदीय कामकाज मंत्री अध्यक्षांच्या परवानगीने या सदस्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवतात. तो ठेवल्यावर अध्यक्ष तो प्रस्ताव वाचतात आणि लगेच मताला टाकतात आणि आवाजी मतदानाने तो प्रस्ताव पारित केला जातो. इथे या सदस्यांना ज्यांच्यावर आरोप ठेवलेला आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे कधीही ऐकून घेतलं जात नाही. एकतर्फी न्याय दिला जातो. हे भारतीय न्यायव्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यात कितपत प्रस्तुत ठरतं याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. परवाच्या प्रकरणात सुद्धा या सर्व मंडळींनी
सभागृहात गोंधळ केला असं म्हणतात, तो चॅनलवर रेकॉर्ड झालेला आहे. त्यात कमी जास्त कोण होतं, काय होतं, हे सगळे फुटेज बघितले की लक्षात येईल. मात्र त्यांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन जो गोंधळ केला, त्या गोंधळाला साक्षीदार कोण याचाही विचार व्हायला हवा. आता ते सदस्य म्हणत आहेत की आम्ही गोंधळ केलेला नाही. मग खरं खोटं कोण ठरवणार? सत्ताधारी पक्षाजवळ बहुमत आहे म्हणून ते ठरवणार का? ते असं जर असेल तर ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाशी विसंगत ठरते. दुसरं असं की विधिमंडळ किंवा संसद सदस्यांना निलंबित करता येते ते सभागृहात त्यांनी गोंधळ केला किंवा बेशिस्त वर्तन केलं म्हणून. सभागृहाबाहेर त्यांनी कोणतंही बेशिस्त वर्तन किंवा गोंधळ केला तर त्यासाठी देशातला प्रचलित कायदा पुरेसा आहे. त्यासाठी त्यांना कोणतेही विशिष्ट संरक्षण नाही. त्यामुळे सभागृहाबाहेर अध्यक्षांच्या दालनात या सदस्यांनी केलेल्या गोंधळासाठी यांना सभागृहात ठराव पारित करून निलंबित करणं कितपत योग्य आहे, हा सुद्धा प्रश्न इथे निर्माण होतो. अर्थात ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे प्रकार झाले आहेत. मला आठवतं 2005च्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांनी तक्रार केली की एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार या 3 विधानसभा सदस्यांनी माझ्या दालनात येऊन मला शिवीगाळ केली आणि त्यांच्या एका तक्रारीवर या 3 सदस्यांची बाजू ऐकून न घेता या 3 सदस्यांना शिक्षा म्हणून काही काळ निलंबित करण्यात आलं होतं. त्यांची बाजू नेमकी काय हे सभागृहाच्या रेकॉर्डवर येऊच शकलं नाही. हे इथे सगळ्यात महत्त्वाचं. हा एकतर्फी न्याय कितपत योग्य आहे, हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून आहे का, याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. इथे अजून एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की कोणत्या गुन्ह्यासाठी किंवा कोणत्या बेशिस्त वर्तनासाठी सदस्यांना किती काळ निलंबित करण्यात येईल याचे कोणतेही नियम असल्याची मला तरी माहिती आहे. कोणाला असेल तर त्यांनी जरूर सांगावी. मी माझी चूक दुरुस्त करायला तयार आहे. पण इथे त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे जे नेते असतील किंवा संसदीय कामकाज मंत्री असतील, त्यांच्या मनात तेवढा वेळ येईल तेवढा कालखंड टाकला जातो आणि तेवढ्या कालखंडासाठी त्या सदस्यांना निलंबित केलं जातं. आणि अनेकदा नंतर तडजोडी होऊन हे निलंबन मागे सुद्धा घेतलं जातं. याला काय अर्थ आहे? जर खरोखरी त्यांचा गुन्हा गंभीर असेल तर कोणतीही तडजोड व्हायला नको. पण अनेकदा तिथे राजकीय तडजोडी झाल्याचं सुद्धा बघायला मिळते. 2009 मध्ये विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही सदस्यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना सभागृहात मारहाण केली होती. त्यांना 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र पुढे काहीतरी विधान परिषदेच्या किंवा राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला काही मतं कमी पडत असल्यामुळे, मनसेची मतं मिळवायची असल्यामुळे तडजोड केली गेली आणि 4 वर्षाचं निलंबन वर्ष पूर्ण होण्याच्या आतच मागे घेतलं गेलं. 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्र विधिमंडळाचं पहिल्या दिवशीचं कामकाज सुरू झालं, त्यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणासाठी राज्यपाल आले तर विरोधी पक्षांनी, शिवसेना आणि काँग्रेसच्या पक्षाच्या आमदारांनी पोर्चमध्येच त्यांची गाडी अडवण्याचा आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तत्कालीन सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपनेही काही विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही काळासाठी निलंबित केलं. हे निलंबन
नंतर मागे घेतला हा भाग वेगळा, पण हा सुद्धा सभागृहाबाहेर झालेला प्रकार होता. सभागृहाबाहेर विधिमंडळाच्या पोर्चमध्ये झालेला हा प्रकार आहे. तर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांच्यावर पोलिसात तक्रार करून फौजदारी गुन्हे दाखल करता आले असते, पण तसं झालं नाही. त्यांना निलंबितच केलं गेलं. सभागृहाबाहेरच्या वर्तनासाठी, गैरवर्तनासाठी हे निलंबन कितपत योग्य आहे. अजून एक मुद्दा या परवाच्या प्रकरणातला मला लोकांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. विधिमंडळाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे जे पीठासीन अधिकारी असतात त्यांना काही विशेषाधिकार असतात. ते सभागृहात आणि सभागृहाबाहेर दोन्हीकडे ते त्या पदावरच असतात. मात्र परवाच्या या प्रकरणातले तत्कालीन अध्यक्ष भास्कर जाधव हे सभागृहाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नाहीत, तर ते तालिका अध्यक्ष होते. तालिका अध्यक्ष ही तात्पुरती व्यवस्था असते आणि तो अध्यक्ष जोवर खुर्चीवर असतो तोवरच तो अध्यक्ष असतो. ज्यावेळी तो खुर्ची सोडून बाहेर येतो त्यावेळी तो एक सामान्य सदस्य असतो. अशा वेळी एका सामान्य सदस्याशी जे कथित गैरवर्तन झालं त्यासाठी अध्यक्षांच्या विशेषाधिकाराचा भंग होतो असं मला काही वाटत नाही. तेव्हा परवाच्या प्रकरणातलं हे निलंबन कितपत वैध ठरवता येईल याचाही विचार व्हायला हवा. अर्थात विधिमंडळात बहुमताने जे निर्णय होतील ते वैध ठरवले जात असतात. त्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही असं म्हटलं जाते. त्यामुळे कदाचित हा युक्तिवाद न्यायालयात टिकणार नाही, पण नैतिकदृष्ट्या हे कितपत बरोबर आहे आणि जनतेच्या न्यायालयात हे चालणार आहे का याचाही विचार या देशातल्या राजकारणी पक्षांनी आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी करायला हवा. एकूणच परवा जे निलंबन झालं त्या निलंबनामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात तर खळबळ माजलीच, पण असे काही प्रश्नही निर्माण झालेले आहेत. या प्रश्नावर सर्वच सुजाण नागरिकांनी, लोकशाही प्रेमी नागरिकांनी आणि अभ्यासकांनी विचार करून काहीतरी बदल करायला हवेत एवढंच मला सुचवायचं आहे. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते सांगा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण हा कार्यक्रम आपल्याला आवडल्यास इतरांनाही शेअर करा. आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.